नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. टी म्हणजेच आपण त्याला टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणतो. हा टीईटीचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचा आहे, डीएडवाल्यांनी कसं भरायचं आहे, बीएडवाल्यांनी कसं भरायचं आहे, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तरी व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी टीईटीचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर मित्रांनो, फॉर्म भरताना एक लक्ष द्यायचं आहे, घाई करायची नाही, व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करायची. पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीने हा फॉर्म भरावा लागतो. आता तुम्ही CSC सेंटरवाल्या जरी असाल तरी एकदा बघून घ्यायचा, नंतर तुम्ही ऑटोमॅटिकली फॉर्म कशा पद्धतीने भरायचं तुमच्या लक्षात येईल. आणि जर तुम्ही स्वतः भरत असाल तर मित्रांनो, एकदम सोपा फॉर्म आहे, व्यवस्थित भरायचा आहे, डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे, पेमेंट करायचं आहे आणि या ठिकाणी तुमची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवून द्यायची. चला तर या ठिकाणी आता ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे लाईव्ह प्रोसेस बघूयात. तर मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी गुगलवरती आणि TET अशा प्रकारे सर्च करा. महाटेट म्हणून तुमच्यासमोर TET अशा प्रकारे ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी TETची ऑफिशियल वेबसाईट याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आता या ठिकाणी सर्वप्रथम जाहिरातीवर क्लिक करा. जाहिरात तुमच्यासमोर ओपन होईल. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या ठिकाणी पुणे यांच्यामार्फत ही जाहिरात आलेली. या ठिकाणी आता 1ली ते 5वीपर्यंत पेपर 1 असणार आहे, तो DEDवाल्यांसाठी, आणि 6वी ते 8वी पेपर 2 असणार आहे, तो BEDवाल्यांसाठी. येथे तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. 1ली ते 5वी DED आणि 6वी ते 8वी BED या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला बेसिक माहिती या ठिकाणी दिली बघा. 15 सप्टेंबरपासून तर 3 ऑक्टोंबरपर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. याच कालावधीमध्ये अर्ज करायचा, यानंतर डेट वाढणार नाही, स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे या कालावधीमध्येच तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी पेपर 1 पेपर 2 कशा पद्धतीने निवडायचं आहे ते सुद्धा सांगतो. सर्वप्रथम आता या ठिकाणी पाठीमागे यायचं आहे. जर तुम्ही अगोदर TETचा फॉर्म भरला असेल या ठिकाणी, तर उमेदवाराचे लॉग इन म्हणून तुम्हाला एक पर्याय 2 नंबरला यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचा युजर नेम पासवर्ड टाकायचा आहे. हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून लॉग इन पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आपण या ठिकाणी आता TETचा फॉर्म नवीनच भरतो आहे. उमेदवाराची नवीन नोंदणी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर उमेदवाराची नोंदणी हा पर्याय दिसतो आहे. युजर नेम काय टाकायचं, समजा माझं नाव जे असेल किंवा तुमचं नाव जे असेल, तुमचं नाव आणि आडनाव टाकायचं विदाऊट एनी स्पेस. डायरेक्ट या पद्धतीने तुमचे युजर नेम तुम्ही तयार करू शकता किंवा तुम्हाला जो हवा आहे तो तयार करा. पासवर्ड तुमचं नाव @123 या फॉर्मॅटमध्ये किंवा तुम्हाला जो टाकायचा तो टाका. कन्फर्म पासवर्डमध्ये तोच टाकायचा. फर्स्ट नेममध्ये खाली तुमचं नाव टाका, पहिले नाव. मधले नावमध्ये तुमच्या वडिलांचं नाव, आडनाव या ठिकाणी समोर टाकून द्यायचं. मोबाईल नंबर, ईमेल टाकायचा आणि OTPवरती क्लिक करायचं. आता बेसिक माहिती आहे, युजर नेम तयार केला आहे, पासवर्ड टाकला आहे, पहिले नाव टाकले, मधले नाव टाकले, सर्व माहिती भरली आणि OTP पाठवावरती क्लिक केला आहे. आता तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाईल. तो OTP या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आणि या ठिकाणी OTP फिलअप करून नोंदणी करा किंवा सबमिट रजिस्ट्रेशन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी मी OTP टाकलेला आहे, सबमिट केलं आहे. आता या ठिकाणी युजर नेम पासवर्ड माझा तयार झालेला आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवायचा आहे. तुमचासुद्धा युजर नेम पासवर्ड अशा पद्धतीने तयार होईल आणि लॉग इन करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता आपला युजर नेम आला आहे, पासवर्ड आला आहे. आता युजर नेम काय आहे, तर आपलं नाव, आडनाव असा पासवर्ड आपण या ठिकाणी युजर नेम तयार केला आहे. पासवर्ड आपलं नाव @123 या फॉर्मॅटमध्ये केला आहे. हा कॅप्चा कोड टाकला आहे, तो कॅप्चा कोड टाका आणि लॉग इन पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बेसिक माहिती एकदम सोपा फॉर्म आहे, काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही. आता या ठिकाणी बघा, आता पोर्टल आपलं या ठिकाणी ओपन झालेलं आहे. ओपन झाल्यानंतर आता या ठिकाणी अर्जदाराची माहिती भरा 1 नंबरलाच पर्याय आहे. नंतर परीक्षा फी, अर्ज डाउनलोड. आता काय करायचं, आपल्याला अर्जदाराची माहिती भरा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता वैयक्तिक माहिती, संपर्क माहिती, शैक्षणिक माहिती, परीक्षेसंदर्भात माहिती आणि दस्तऐवज अपलोड करा या फॉर्मॅटमध्ये. आता आपलं नाव, वडिलांचं नाव, आडनाव ऑटोमॅटिकली आलेलं आहे. खाली आईचं नाव, या ठिकाणी तुमच्या आईचं नाव तुम्हाला या ठिकाणी
टाकायचं आहे। टाकल्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर विचारलं आहे बघा तुमच्या नावात बदल वगैरे झाला आहे का, तर या ठिकाणी नो करायचं आहे। आपल्या नावात काहीच बदल वगैरे झाला नाही। आणि ज्या महिलांचं लग्न झालं असेल त्यांनी तुमच्या एज्युकेशन डॉक्युमेंट म्हणजे शैक्षणिक कागदपत्रानुसार फॉर्म भरा। आता या ठिकाणी बघा नावात वगैरे बदल झालेला नाही। उमेदवाराची अतिरिक्त माहिती बघा या ठिकाणी आता जन्मतारीख आहे तर डेट ऑफ बर्थ तुमची या ठिकाणी टाकायची, जी तुमच्या TCवरती किंवा या ठिकाणी तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवर असेल ती। नंतर तुमचा आधार क्रमांक टाका। आधार क्रमांक टाकल्यानंतर समोर तुमचा डायरेक्टली या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट नंबर विचारला आहे तो टाकण्याची गरज नाही। नंतर तुमचं जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते निवडून घ्यायचं आहे। खाली यायचं आहे उमेदवाराची कॅटेगरी SC ST VJ NTB NTC NTD SBC OBC SCBC EWS जनरल काय जी तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करा। फॉर एक्झाम्पलसाठी मी OBC सिलेक्ट करतो। तुमच्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका आणि नंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट कोणत्या तारखेला काढलं आहे ती कास्ट सर्टिफिकेट इश्यू डेट टाकायची, ती डेट टाकायची आणि सबमिट करायचं। सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आता परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्ड ॲड्रेस अशा प्रकारे विचारलं। आता या ठिकाणी परमनंट ॲड्रेस टाकायचं, तुमचं गाव कोणतं आहे, नंतर तुमचा या ठिकाणी जिल्हा कोणता आहे, पोस्ट कोणतं आहे या फॉर्मॅटमध्ये माहिती भरा। नंतर व्हिलेज टाका तुमचा जिल्हा, नंतर या ठिकाणी तुमचा तहसील येईल महाराष्ट्र राज्य, पिनकोड टाकायचं एकदम बेसिक आहे। तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाका। सेम ॲज परमनंटवरती क्लिक केल्यानंतर इकडचा ॲड्रेस ॲटोमॅटिकली इकडे येईल, कॉपी होऊन जाईल आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता त्याची तुमची एज्युकेशनल माहिती म्हणजे शैक्षणिक माहिती। शैक्षणिक माहितीमध्ये सर्वप्रथम SSCची माहिती द्यायची म्हणजे 10वीची माहिती द्यायची। सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट किंवा गुणपत्रिकावरील। नंतर बघा बैठक क्रमांक आपण त्याला हॉल तिकीट नंबर म्हणतो किंवा सीट नंबर म्हणतो, तुमचा तो नंबर टाका। विद्यापीठाचं नाव तर आपल्या किंवा बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे। उत्तीर्ण झाल्याचं वर्ष महिना ते वगैरे टाकायचं आहे। कोणत्या वर्षी तुम्ही 10वी उत्तीर्ण झाला ते तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवर असतं। नंतर ऑब्टेन मार्क्स म्हणजेच मिळालेले गुण किती आहेत तुम्हाला, या ठिकाणी तुम्हाला 500 पैकी 600 पैकी 650 पैकी कितीपैकी ते द्यायचं। समजा मला 750 पैकी 408 गुण मिळाले तर या फॉर्मॅटमध्ये तुम्ही टाकून द्यायचे। आता त्याच पद्धतीने 12वीचे बॉक्स दिसतो त्यावरती क्लिक करा। परत प्रमाणपत्र क्रमांक म्हणजे सर्टिफिकेट नंबर, नंतर तुमचा रोल नंबर किंवा सीट नंबर टाकायचा आहे। परत आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड तुमचं CBSE वगैरे काय जे असेल ते टाका। आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड केव्हा तुम्ही 12वी पास झाला ते महिना वर्ष निवडा। नंतर मिळालेले गुण 12वीमध्ये तुम्हाला किती गुण मिळालेत ते टाकायचं आणि समोर टोटल गुण किती होईल 600 असतील किंवा 650 असतील, या ठिकाणी कमी जास्त असतात त्या तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार टाकायची। बेसिक माहिती एकदम सोपं आहे। खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर बघा ग्रॅज्युएशन डिटेल्स म्हणजेच काय तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालं आहे, BSc झालं आहे की BA झालं आहे की काय झालं BCom झालं आहे ते द्यायचं आहे तुम्हाला। समजा आता ज्यांचं BA झालं असेल ते BA टाका, ज्यांचं BSc झालं असेल ते BSc टाका। तर माझं समजा BSc झालं तर मी BSc निवडतो। नंतर या ठिकाणी रिझल्ट तुम्ही पास आहेत का फायनल इयरला आहात ते टाकायचं आहे, तर आपण पास आहोत। नंतर बघा बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी नाव, तर समजा तुमची यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी असेल, कोणती जी काय युनिव्हर्सिटी असेल ती टाका। नंतर मिळालेले गुण मग समजा BScला लास्ट इयरच्या मार्कशीटवरती बघायचं आहे तुम्हाला किती गुण मिळाले, एकूण गुण किती होते ते गुण या ठिकाणी टाकायचे। हे तुमच्या लास्ट इयरच्या मार्कशीटनुसार टाकायचं आहे। BScच्या असेल BAच्या असेल किंवा जो काय तुमचं ग्रॅज्युएशन असेल त्यानुसार या पद्धतीने टाकून द्या। नंतर बघा आता या ठिकाणी माझं समजा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, या ठिकाणी समजा MSc झालं आहे किंवा तुमचं MA झालेलं असू शकतं। समजा MSc झालं आहे, मग युनिव्हर्सिटी कोणती होती तुमची जी युनिव्हर्सिटी असेल YCMU नाशिक यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, जी काय युनिव्हर्सिटी असेल ती टाका। नंतर मिळालेले गुण तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनला, परत एकूण गुण हे कोणते टाकायचे तर लास्ट इयरच्या मार्कशीटनुसार टाकायचे, या पद्धतीने टाकायचं। तर आपलं या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन झालं नाही म्हणून मी याला ब्लँक सोडून देतो। आता खाली यायचं। आता या ठिकाणी 1ली ते 5वी दिलं आहे बाबा व्यावसायिक शिक्षणार्थ। 1ली ते 5वीसाठी काय मी अगोदरच सांगितलं आहे DED आहे, तर या ठिकाणी DEDचे मार्क्स वगैरे टाकायचे। आणि जे DEDच्या शेवटच्या वर्षाला असतील ते सुद्धा फॉर्म भरू शकतात। ॲपियरवाले विद्यार्थी त्यांनीसुद्धा फॉर्म भरायचा, काही अडचण तुम्हाला येणार नाही। फक्त तुम्ही काय करायचं आहे, समजा तुम्ही लास्ट इयरला आहात ना तर फर्स्ट इयरचे मार्क्स टाकायचे, या पद्धतीने तुम्ही टाकायचे। समजा या ठिकाणी मी DED झालं आहे माझं, DED निवडतो। नंतर निकाल जे फर्स्ट इयरला असते म्हणजे सेकंड इयरला असतील त्यांनी सेकंड फायनल इयर ॲपियर करा। आणि जे ज्यांचं DED कंप्लीट झाले DED ज्यांचं
त्यांनी काय करायचं या ठिकाणी ते डी.एड पास करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पास निवडायचं आहे आणि जे डी.एडच्या शेवटच्या वर्षात असेल त्यांनी ॲपियर निवडायचं. तर आपलं डी.एड कंप्लीट झालेलं आहे तर मी पास निवडतो. परत या ठिकाणी युनिव्हर्सिटी विचारली, तुमची कोणती युनिव्हर्सिटी ती युनिव्हर्सिटी टाकायची. जी युनिव्हर्सिटी असेल ती युनिव्हर्सिटी तुम्हाला या ठिकाणी टाकायची. नंतर बघा युनिव्हर्सिटी टाकल्यानंतर उत्तीर्ण महिना आणि वर्ष, कोणत्या वर्षी तुमचं डी.एड कंप्लीट झालेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. मग डी.एडला तुम्हाला मिळालेले गुण किती आहेत लास्ट इयरच्या मार्कशीटनुसार टाकून द्यायचे. जेवढे तुमच्या लास्ट इयरला मार्कशीटला असतील सर्व ॲग्रिगेट वगैरे एकत्र असतात आणि लास्ट इयरच्या मार्कशीटवरती असतात. मिळालेले गुण म्हणजेच ऑप्टेन गुण टाका. टोटल मार्क्स किती होते, 2400 होते की 1800 होते की 3600 होते, काय जे तुमचे गुण असेल कितीपैकी तुम्हाला किती पडले ते टाका. समोर पर्सेंटेज काढायचे. पर्सेंटेज कसे काढायचे डायरेक्टली या ठिकाणी 1650 भागिले 2400 गुणिले 100 करायचं कॅल्क्युलेटरवर. डायरेक्ट तुमचे पर्सेंटेज या ठिकाणी येऊन जाईल. हे बेसिक फॉर्मॅट. नंतर तुमचा सर्टिफिकेटचा नंबर म्हणजेच प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा कोणत्या डी.एडच्या. या पद्धतीने तुम्हाला ही बेसिक माहिती भरायची आहे. आता समजा तुमचं बी.एड झालेलं आहे, ज्यांचं बी.एड झालं आहे त्यांनी हे भरायची गरज नाही डी.एडचं, ज्यांचं झालं आहे त्यांनी भरायचं. परत खाली यायचं आहे आपला बी.एड झालं आहे तर बी.एडवाल्यांनी खाली यायचं आहे व्यावसायिक पदवी शिक्षण. नंतर या ठिकाणी बी.एड टाका. परत पहिल्यासारखंच या ठिकाणी जर बी.एडच्या शेवटच्या वर्षाला तुम्ही असाल तर तुम्ही फायनल इयर ॲपियर करा आणि जर बी.एड कंप्लीट झालं असेल तर या ठिकाणी पासवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. परत बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी या ठिकाणी तुम्हाला तुमची टाकायची. समजा मी याची युनिव्हर्सिटी जी असेल ती समजा युनिव्हर्सिटी टाकून देतो. उत्तीर्ण वर्ष महिना या ठिकाणी टाकायचा. कोणत्या वर्षी तुमचं बी.एड कंप्लीट झालं आहे तो महिना आणि वर्ष या ठिकाणी टाकून द्या. ऑप्टेन गुण म्हणजेच मिळालेले गुण टाकायचे तुमचे बी.एडचे. टोटल गुण किती होते तुम्हाला बी.एडला कितीपैकी होते, 1200 होते, 1600 होतं, 1800 होतं, 2400 होतं, काय जे कितीपैकी तुम्हाला गुण होते 1100 असतील, काय जे असेल ते टाकायचे. नंतर टक्केवारी तुम्हाला टाकायची. टक्केवारी टाकल्यानंतर खाली यायचं आहे सर्टिफिकेटचा नंबर, तुमच्या बी.एडच्या लास्ट इयरच्या सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा आहे. टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करा. या पद्धतीने तुमचं एज्युकेशनल माहिती भरायचं एकदम सोपं आहे. ज्यांचं डी.एड झालं आहे त्यांनी डी.एडची माहिती टाका, ज्यांचं बी.एड झालं आहे त्यांनी बी.एडची माहिती टाका, ज्यांचं दोन्ही झालं आहे त्यांनी दोन्ही एज्युकेशन टाकून द्या. दोन्ही पेपर तुम्हाला देता येईल. आता द्यायचं आहे तुम्हाला परीक्षेविषयी माहिती. आता इन्फॉर्मेशन अभाव या ठिकाणी तुमचं एक्झामिनेशन. सर्वप्रथम तुम्हाला परीक्षा केंद्र कोणतं निवडायचं तर आपला लाडका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी या ठिकाणी निवडून घेतो. तुम्हाला जो कम्फर्टेबल असेल तो तुम्ही निवडा. तुम्हाला जो सोपा पडत असेल तो कोणताही तुम्ही या ठिकाणी निवडून घ्यायचा. आता आपण बी.एड झालं आहे म्हणून या ठिकाणी पेपर 2साठी येतो आहे. जर तुमचं डी.एड झालं असेल तर पेपर 1 आला असतं आणि बी.एड डी.एड दोन्ही झालं असतं तर पेपर 2 आले असते. तर आपलं एकच झालं आहे. मग विषय कोणते होते, मॅथ सायन्स आहे की सोशल सायन्स. ज्यांचं या ठिकाणी BSc आहे त्यांचं मॅथ सायन्स राहील, ज्यांचं BA आहे त्यांचं सोशल सायन्स राहील. नंतर या ठिकाणी बघा लँग्वेजमध्ये लक्षात ठेवा या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप जर पहिलं एक्झाम मीडियम मराठी निवडलं तर दुसरं ॲटोमॅटिकली इंग्लिश तुम्हाला घ्यावंच लागतं आहे. त्यामुळे काय करायचं इथं निवडायचं आहे तुम्ही हिंदी. म्हणजे इंग्लिशपेक्षा हिंदी आपल्याला व्यवस्थित जमती. तुमचं माहीत नाही पण माझं सांगतो हिंदी व्यवस्थित जमतो म्हणून मी हिंदी निवडतो आहे. तुम्हीसुद्धा हिंदीच निवडा. मी स्वतः तुम्हाला सांगतो परीक्षेचं माध्यम निवडा. या ठिकाणी हिंदी, ज्याला इंग्लिश जमत असेल तो इंग्लिश निवडा. तर मी हिंदी निवडतो. खाली बघा लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 हिंदी आणि मराठी दोनच भाषेत आपल्याला पेपर येणार आहे. इंग्लिश आपल्या एक्झाममध्ये येणार नाही. त्यामुळे याच पद्धतीने निवडा. हेच एकदम सोपं आणि बेस्ट पर्याय. तर या ठिकाणी मी परीक्षेचं माध्यम हिंदी निवडतो आणि सेकंड लँग्वेज या ठिकाणी मराठी निवडून घेतो. आता यात विचारलं आहे बघा वरती डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र. तर यस डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र. आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत. डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र ते त्या ठिकाणी तुम्हाला यस करायचं. आता विचारलं बघा डिसेबिलिटी इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला अपंग वगैरे आहे का. अपंग असेल तर यस करायचं आहे. कोणत्या टाईपमध्ये अपंग आहे, किती पर्सेंटेजमध्ये अपंग आहे ते तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी द्यावी लागेल. जे अपंग असतील त्याने टाका, जे नसतील त्याने डायरेक्टली नो करायचं आहे. खाली यायचं आहे एक सर्व्हिसमॅन आहात का तर आपण नाही आहे डायरेक्ट नो करून टाका. त्याखाली बघा या ठिकाणी आपण शहीद सैनिकांच्या पत्नी वगैरे किंवा कुटुंबातील आहात का तर डायरेक्टली नो करायचं आहे. खाली एक डिक्लेरेशन आहे बघा परीक्षेचा गैरप्रकार वगैरे त्याविषयी तुम्हाला त्याला टिक करून द्या. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर ट्विन्स आहेत का म्हणजे तुम्ही जुळं भावंड वगैरे आहात का विचारलं. डू यू हॅव ट्विन्स तर या ठिकाणी असेल तर यस, नसेल तर डायरेक्ट नो करायचं आहे. आयडेंटिफिकेशन मगसाठी तुम्ही काय देऊ शकता आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर कार्ड. तर आधार कार्ड बेस्ट ऑप्शन आहे. नंतर ओळखपत्र क्रमांकामध्ये आधार कार्डचा नंबर टाकायचा आणि सेव्ह नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे.
आता या ठिकाणी आपलं झालेलं आहे काम, शेवटचं आपलं डॉक्युमेंट अपलोड. आता तुम्हाला या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन दिली बघा. खाली दिलेला मजकूर स्वहस्ताक्षरात लिहून त्याखाली आपली सही आणि आपल्या डाव्या हाताचा अंगठा या ठिकाणी द्यायचं. म्हणजेच तुम्हाला एक डिक्लेरेशन लिहायचं आहे, स्वहस्ताक्षरी स्वतःच्या हाताने लिहायचं आहे, ते स्वहस्ताक्षरीत लिहायचं आहे. इंग्लिशमध्ये दिलं आहे आणि खाली मराठीत दिलं आहे. कोणतंही एक डिक्लेरेशन एका कोऱ्या कागदावर लिहायचं आहे, त्याखाली तुमची सही आणि त्याखाली तुमचा अंगठा द्यायचा आहे. ते कशा प्रकारे द्यायचं ते सांगतो व्हिडिओच्या समोर. आता मी इंग्लिशमधलं किंवा मराठीमधलं कोणतं एक लिहितो. मला मराठी सोपी वाटते म्हणून मी मराठीत लिहितो. तुम्हाला इंग्लिश सोपी वाटत असेल तर इंग्लिशमध्ये लिहा. मराठीमधलं डिक्लेरेशन घ्यायचं आहे आणि जसंच तसं हे खालचं डिक्लेरेशन मी काय जे कागदावरती लिहून खाली तुमचा थंब आणि सही करून टाकायचं. आता छायाचित्र फोटोग्राफ अपलोड करायचं आहे 17 ते 51 KB दरम्यान JPG. सिग्नेचर अपलोड करायची 17 ते 51 KB दरम्यान JPG. तुमचा आयडेंटिटी प्रूफ म्हणजे आधार कार्ड अपलोड करायचं आहे 30 ते 500 KB दरम्यान PDF. आणि परत डिक्लेरेशन 17 ते 500 KB दरम्यान JPG. अशा प्रकारे अपलोड करायचे. आता सर्वप्रथम या ठिकाणी अपलोड कशा पद्धतीने करायचं ते सांगतो बघा. या ठिकाणी सिग्नेचर दिले, सिग्नेचरवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी मी सिग्नेचर अपलोड करून घेतो. सिग्नेचर अपलोड करण्यासाठी काय करायचं आहे, सिग्नेचरवरती क्लिक करा, जिथे सिग्नेचर असेल तिथं ठेवा. अपलोड झाली, फाईल अपलोड इज सक्सेसफुली. व्यवस्थित बघा. त्याच पद्धतीने तुमचा फोटोग्राफ व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो अपलोड करायचा आहे. अजूनही सांगतो लक्षात ठेवा, व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे, जो डिटेक्ट करण्यासाठी एकदम व्यवस्थित असतो. त्यामुळे व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटोच अपलोड करायचा आहे. तुम्हाला जर फॉर्ममध्ये दिलं नसलं तरीसुद्धा व्हाईट बॅकग्राऊंडचाच फोटो अपलोड करा. नंतर बघा फोटो सिग्नेचर अपलोड झाली. ओळखीचा पुरावा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा वोटर कार्ड दोन्ही साईड अपलोड करायचे. पॅन कार्डचे सिंगल केली तरी चालते, पण मतदान कार्ड किंवा आधार कार्ड जर असेल तर पहिली आणि पाठीमागची दोन्ही साईड अपलोड करायच्यात, लक्षात ठेवायचं आहे PDF फॉर्मॅटमध्ये. नंतर डिक्लेरेशन अशा पद्धतीने डिक्लेरेशनसुद्धा अपलोड करायचं आहे. आता या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स माझे अपलोड झाले. खाली एक डिक्लेरेशनचे त्याला या ठिकाणी टिक करा, व्यवस्थित वाचून घ्या, दिलेली माहिती सर्व करी वगैरे वगैरे अशा प्रकारचे डिक्लेरेशन. आणि शॉप प्रिव्ह्यू या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं. तुमच्या फॉर्मचा तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवला, A to Z माहिती तुमच्या डोळ्यासमोर दिले. व्यवस्थित वाचा, नाव बरोबर आहे का, तुमचं टाकलेलं एज्युकेशन, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का, डिक्लेरेशन व्यवस्थित दिलं आहे का, अशा पद्धतीने तुम्ही दिलेले सर्व इन्फॉर्मेशन करेक्ट आहे का, डॉक्युमेंट नंबर वगैरे सर्व बरोबर आहे का चेक करून घ्यायचं. सर्व डिटेल्स वगैरे चेक झाल्यानंतर खाली या ठिकाणी यायचं आहे. जर अजूनही चुकी झाली असेल तर एडिट पर्याय दिसतो, एडिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करून तुमचा फॉर्म अजूनही दुरुस्त केला जातो आहे. आता या ठिकाणी माझी A to Z इन्फॉर्मेशन बरं आहे. प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करतो. सर्व बरोबर इन्फॉर्मेशन आहे. या ठिकाणी तुमचं नाव वगैरे दाखवलं जाईल आणि परीक्षा शुल्क भरा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पेमेंट स्टेटस पेंडिंग आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे येईल. परत होयवरती क्लिक करा. पॉपअपला क्लिक करून या ठिकाणी पेमेंट येईल. 1000 रुपयाचं पेमेंट आलेलं आहे आपल्याकडे. तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार येईल. QR कोड, UPI, नेट बँकिंग काहीही घेऊ शकता. तर मी QR कोड घेतो. मेक पेमेंटवरती क्लिक करतो. हा QR कोड तुमच्या फोनपेला, गुगल पेला स्कॅन करा आणि या ठिकाणी हे पेमेंट करून घ्यायचं. तर मी या ठिकाणी पेमेंट करतो. अशा पद्धतीने आपलं पेमेंट झालं आहे. ही पेमेंटची रिसिप्ट तुमच्याकडे प्रिंट करून तुमच्याजवळ ठेवायची किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आता याला प्रिंट करून ठेवा. आता काढायची आपल्या फॉर्मची आपल्याला प्रिंट. तर या ठिकाणी बघा आपलं पेमेंट वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. आता पेमेंट झाल्यानंतर काय करायचं आहे, परत या ठिकाणी यायचं आहे बघा मुख्य पृष्ठावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन दिसतं आहे. त्यावरती आपलं उमेदवाराचं लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा युजर नेम, जो तुमचं नाव आडनाव आहे तो टाकायचा आहे. पासवर्ड तुमचा जो असेल तो. नंतर या ठिकाणी कॅप्चा कोड टाकायचा आणि लॉग इन पर्यायावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही पर्यायावरती लॉग इन व्हाल. लॉग इन जसं व्हाल त्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं जाईल. अर्ज डाउनलोड करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी आलेला आहे. हा फॉर्म या ठिकाणी तुम्ही डाउनलोड ॲप्लिकेशनमध्ये जाऊन डाउनलोड करायचा आणि याची प्रिंट तुमच्याजवळ ठेवून द्यायची. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हा फॉर्म भरू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.